हॅलो नमस्कार, मी हर्षू आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत होणार आहे ना. त्या मी ऑनलाईन काही घेतलेलं नाही. मी इतर जवळच्या आमच्या दुकानातून घेतल्यात. जवळच आमचं दुकान आहे, एक शॉप. तर ते मी त्या दुकानातून त्या साड्या घेतलेल्या आहेत विकत. तर मग त्या साड्या पण त्या फक्त साड्या ₹500च्या आतमध्ये मी घेतलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणता ₹500च्या आतमध्ये साड्या, ते सुद्धा इतक्या छान आणि ऑफिशियल लूक देणाऱ्या. पहिली गोष्ट तुम्ही त्या मीटिंगला ऑफिसच्या वेळेत घालू शकता. कुठे मीटिंगला जायचं असेल तर मीटिंगला त्या साड्या वेअर करू शकता. दुसरी गोष्ट छोटे-छोटे मोठे कार्यक्रम असतील, कोणाचा बर्थडे असेल त्याला तुम्हाला जायचंय आणि छानशी साडी अशी तुमच्या कपाटामध्ये असायला हवी. तर ही साडी तर तुम्ही पाहू शकता खूप छान दिसते. आणि ही साडी, ह्या साडीची प्राइस ₹350 आहे. ₹350 काय यार, काय मिळालं पाहिजे तुम्हाला? 350 म्हणजे नथिंग, काहीच नाहीये 350 मध्ये. सो मला असं वाटतं, की अशा साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. ही तुम्ही नॉर्मली जर थोडासा ब्रॉड एखादा गंठण जर गळ्यात घातला ना, तर ही तुम्ही कुठेही वेअर करू शकता. ऑफिसला वेअर करू शकता किंवा आता मी ह्याचा पदर नाही केलेला, तर पदर करूनही तुम्ही खूप छान पद्धतीने या साडीला लूक येतो. आणि मी याचा ब्लाऊज ना स्पेशली असा असा शिवून घेतला. हा मुद्दामच असा शिवून घेतला कारण मी माझ्याकडे 1-2 असे ब्लाउज आहेत शिवलेस, तर त्याच्यावरही मी या साड्या वेअर करू शकते जर पार्टीला वगैरे कुठे जाऊ शकते. आणि जर मला ऑफिस वेअर जर काही करायचं असेल, स्पेशली कुठल्या स्कूलमध्ये काही कार्यक्रम असेल किंवा कुठे जायचं असेल मीटिंग किंवा काय, तर त्यासाठी मी या सगळ्या साड्या यूज करते. सो माझ्याकडे ही एक साडी आहे. ही ही सुद्धा तुम्हाला दिसत असेल. आणि ही साडी म्हणजे माझ्या खूप आवडीची आहे. पहिली गोष्ट म्हणजे अ, हिची प्राईस आहे ₹450. तर तुम्ही म्हणसाल, "ओह! 450." तर खरंच. आणि ही कॉटनची आहे यार साडी. कॉटन कॉटनमध्ये म्हणजे थोडासा प्रकार असेल त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स असेल. एवढी कॉटनची, प्युअर कॉटनची साडी एवढ्या कमी प्राईसमध्ये भेटत नाही. पण तरीसुद्धा ही आपल्या दृष्टिकोनाने साडी जी आहे ती खूप सुंदर आहे. ₹450 म्हणजे काहीच नाही यार. आणि ह्याचाही ब्लाऊज मी असा शिवलाय बंद गळा मागून. कारण ही साडी, ही पण साडी जर ऑफिशियली कुठं मला वेअर करायची असेल, तर मी ती करू शकते. त्याच्यामुळं मी अ, असं हे केलंय, की ठीक आहे, याचे ब्लाऊज असे मी मुद्दामूनच शिवले. सो आणि मी हे एक मंगळसूत्र छोटंसं आणि असं बटरफ्लायचं माझ्याकडे कानातलं होतं, तर मी ते वेअर केलं कारण ते सगळ्या साड्यांवर सूट होणार होतं. सो तुम्ही पाहू शकता, की ही पण साडी खूप सुंदर आहे. मी ही तिसरी साडी वेअर केलेली आहे आणि ही साडी मला खूप जास्त आवडते. कारण तुम्ही पाहू शकता, ही मी कुठेही घालून गेले ना, तरी पण असं वाटत नाही, की यार म्हणजे काय. आणि ह्याची प्राईस आहे फक्त ₹500. मग आता तुम्ही सांगा मला, की माझी चॉईस कशी आहे ती? ₹500 मध्ये काय मिळतं यार? आणि ह्या साडीने लूक बघा. आणि ह्या साडीचा ब्लाऊज जो आहे मी तो मुद्दाम सिवलेस शिवला आहे, की ह्या साडीला थोडासा लूक येईल. आणि त्याच्यामुळे मी मुद्दाम तो सिवलेस शिवला आहे. तर तुम्ही पाहू शकता, असा बॅक साईडला असा आहे, नॉट लावलेली आहे त्याला एक. सो आणि याच्यावरही हेच मंगळसूत्र. आणि मी काय बाकीचं सगळं चेंज करत नाही बसले. सो ह्या साडीचं कौतुक असं, की ह्या साडीला ना खूप छोटीशी अशी बॉर्डर आहे रेड कलरची. सो हा याचा ब्लाऊज अजिबात नाही. हा मी वेगळा जो पीस असतो, जो आपल्याला दुकानात मिळतो, तो पीस घेऊन मी ब्लाऊज शिवलेला आहे. जो की मला असं वाटतं, की रेड ब्लाऊज मी माझ्या काठपदर साड्यांवर जाईन, त्याच्यामुळं हा मी असं शिवून घेते. साडी घेताना 2 टिप्स आहेत माझ्याकडे. जी साडी घेतो ना आपण, काठपदर असेल तर स्पेशली म्हणजे ह्या साड्यांचं जमून जातं. जी आपल्या आशा सुताची असतात, काय म्हणतो आपण त्याला, की ह्या साड्या अशा सुताच्या असतात. स्पेशली सिल्की सूत जे असतं, तर सिल्की सुताच्या साड्यांना काठ थोडीशी मोठी असली तरी जमतं. जमून जातं त्याचं. पण जर तुम्ही काठपदर साड्या घेणार असाल ना, तर जास्त शौकीन असतात ना ज्या काही कोणी लेडीज, की ज्या काठपदर साड्या जास्त त्यांना आवडतात.
सो तर त्यांच्यासाठी एक आहे की तुम्ही काठपदर साड्या घेताना ना जी किनार आहे ना ती थोडीशी बारीक घेतली तर आणखी छान दिसतं. कारण जर आपली जर आपण तब्येत जर नसेल ना ज्या लेडीची तर आणि लुकड्या-सुकल्या मुलींना अशा छोट्याशा किनारच्या साड्याच खूप छान दिसतात. जर ब्रॉड किनार घेतली ना तर ती इथपर्यंत अशी येते आणि मग त्याच्यानंतर आपण असा पल्लू घ्यायला पण प्रॉब्लेम होतो आणि असा पल्लू करायला पण प्रॉब्लेम होतो. कारण आपली शोल्डरची जी लेंथ असते ना ती तितकी नसते. सो मला ह्या 2 टिप्स सांगायच्या होत्या. आणखीन काही जर राहून गेला असेल माझ्याकडून तर सॉरी. सो मला जेवढं सांगायचं होतं ते मी सांगितलंय. आणि अजूनही मी ज्वेलरीवर एक व्हिडिओ बनवणार आहे. सो मी पुढच्या आठवड्यातही एक व्हिडिओ टाकेन आणि त्यासाठी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून माझे जर नवीन व्हिडिओ आले तर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील किंवा तुम्हाला सर्च करायला लागणार नाही.